जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्ण 77 एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आज एवढा मी झालो दिवाना येडा पिसा सॉन्गवरती बनवलं आहे. तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आर के कृष्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ शिकत असतो. तसेच मित्रांनो आज जे काही मटेरियल वापरले आहे की पेट व बीट मॅपिंग सेटिंग व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व मित्रांनो तुम्हाला जर की आपल्या अलर्ट मशीनचं जर प्रीमियम व्हर्जन पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्ही तुमचं अलर्ट मशीन ओपन करून घ्या. त्यानंतर प्रोसेस साईडला प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपले बिटमॅपवर शिकीपेट हे दोन इम्पोर्ट करून घ्या. त्यानंतर आपले बिटमॅप प्रोजेक्ट या प्रकारे दिसेल. तर या प्रकारे तुम्हाला कोणता ग्रुप डिलीट करायचा नाही. त्यानंतर आपल्या ग्रुप नंबर 1 यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या मॉडेलचा पहिला फोटो घ्यायचा. तर मित्रांनो त्याआधी आपल्या एक मॉडेलचा फोटो सिलेक्ट करून घ्या. तर हा मित्रांनो आपल्याला फोटो घ्यायचा. त्यासनी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि त्या रेक्टेंगलच्या खालती वळून घ्यायचा. त्यानंतर थोडी रिसाईज कमी करून घ्यायची मित्रांनो. कमी केल्यानंतर याला या सर्कलमध्ये अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर हा फोटो एंडिंगपर्यंत ओढून घ्यायचा. त्यानंतर बॅक बॅक आल्यानंतर मित्रांनो परत एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करा. त्यानंतर मीडियावरती जा मित्रांनो आणि हाच फोटो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर हा फोटो घ्या. तर मित्रांनो हा फोटो घ्यानंतर 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि हा फोटो आपल्याला आपल्या सॉन्गच्या वरती ठेवायचा. त्यानंतर हा फोटो आपल्याला समोर आणून घ्यायचा मित्रांनो. त्यासाठी तर मित्रांनो त्या अगोदर बेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाण्याची थोडी ऑपोसिटी कमी करून घ्या. त्या अशा प्रकारे तुम्ही याची ऑपोसिटी कमी करून घेतल्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत 2 बीट आहेत त्यापर्यंत हे वाढून घ्यायचा. तर हा फोटो जायचा मित्रांनो मीडियामध्ये जायचं. प्लस नेक्स्ट फोटो घ्यायचा आणि हा फोटो आपल्याला आपल्या नेक्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायचं. सिम्पली नेक्स्ट बीटपर्यंत वाढून घेतल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेट लेअरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. आपल्या त्या एका फोटोवरती क्लिक करा. तर ऑटो क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि मग ट्रान्सफॉर्मर जाऊन याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा. त्यानंतर हा फोटो घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो या फोटोमध्ये गेल्यानंतर या 3 नंबरला तुम्हाला ट्रान्सफरमध्ये आणि ते 1080 जागी 700 ही करायची विथ द्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा फोटो होऊन जाईल आपल्या ॲडजस्ट. त्यानंतर खालच्या फोटोवरती क्लिक करा मित्रांनो. बेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाण्याची थोडी ऑपोसिटी कमी करून घ्यायची. ऑपोसिटी थोडी कमी केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बीटवरती यायचं. त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं. मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटो होता त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट लेअर करायचा आणि बॅकग्राऊंडच्या फोटोवरती क्लिक करायचा. 3 डॉट क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन एरिया. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला वरच्या फोटोवरती क्लिक करायचा म्हणून ट्रान्सफॉर्मर जायचं. त्यानंतर सिम्पल तुम्ही इथल्या या ऑप्शनवरती यायचं. त्यानंतर याची विथ 700 ठेवायची आणि राईटवरती क्लिक करता मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जे काही फोटो राहिले ते तुम्ही ॲडजस्ट करून द्या. मी थोडा व्हिडिओ स्किप करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो आपले फोटो ॲडजस्ट झाल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला या. तर मित्रांनो 2 बीटपर्यंत आल्यानंतर मीडियावरती क्लिक करा मित्रांनो आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ मिळेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ घ्यायचा आणि सिम्पली या व्हिडिओवरती क्लिक करा मित्रांनो. तर ऑटो क्लिक करायचा आणि फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर याला थोडं खाली स्क्रॉल करून यायचं.
खाली स्क्रॉल करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या ज्या फोटोच्या खालती ठेवायचा त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जातं आणि त्यानंतर मित्रांनो लायटिंगमध्ये या. लायटिंगमध्ये आल्यानंतर लिनियर लिनियर डिस या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर ते एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. त्यानंतर मित्रांनो एवढ्यावरती क्लिक करा. एवढ्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ दोन्ही फोटोच्या मध्ये ठेवून द्या मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करा आणि ही लेअर आपल्या नेक्स्ट व्हिडिओपर्यंत मित्रांनो नेक्स्ट बीटपर्यंत वाढून घ्यायची आणि या फोटोमध्ये क्लिक करायचा. त्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा मित्रांनो. परत एकदा त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचा. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट लेअरमध्ये यायचं. परत याची लेअर वाढून घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आपल्याला. तर मित्रांनो दोन्ही फोटोच्या मध्ये घ्यायचा. त्यानंतर टाईम घडीसारख्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही आपल्या बीटपर्यंत हा व्हिडिओ वाढून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो या जागी तुम्ही दुसरा फोटो ॲड करून घ्या. टिप्स नाही दिसणार. तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ घ्यायचा. त्यानंतर 3 डॉट टू क्लिक करून फिल कंपोजिशन आहे का ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं. लायटिंगमध्ये जायचं मित्रांनो. लायटिंगमध्ये जायचं लिनियर डोज हा ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या दोन्ही फोटोच्या मध्ये ॲड करायचा. याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा. त्यानंतर परत या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि याला डुप्लिकेट करून घ्यायचं. त्यानंतर याला सुद्धा आपल्या फोटोच्या दोन्हीमध्ये ॲड करायचा आणि हा व्हिडिओ सुद्धा आपल्या बीटपर्यंत वाढून घ्यायचा मित्रांनो. परत एकदा या व्हिडिओवरती क्लिक करा आणि डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर जर मित्रांनो तुमचे कुठल्याही फोटोवर टेक्स्ट दिसले नाही तर आपला फोटो बदलून घ्या मित्रांनो. जे आपल्याला डिस्क्रिप्शनपासून मिळेल तेच फोटो ॲड करून घ्या. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो. तर सिंपली बॅक आहे मित्रांनो. आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे दोन इफेक्ट मिळतील. त्यानंतर या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं. थ्री डॉट क्लिक करायचं मित्रांनो साईडला आणि ही इफेक्ट कॉपी करून घ्यायची. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो. बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आणि इथं जिथं आपल्या 2 बीट दिसतील त्यानंतर आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर मित्रांनो परत नेक्स्ट टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि त्या टेक्स्टला सुद्धा हाच इफेक्ट ॲड करता. त्या मित्रांनो या फोटोची तुम्हाला टेक्स्ट दिसणार नाही. तुम्ही इथं फोटो चेंज करून घ्या. तर मित्रांनो परत एकदा या टेक्स्टवरती क्लिक करा. इफेक्टमध्ये जा. थ्री डॉट क्लिक करा आणि पेस्ट इफेक्ट. सिंपली मित्रांनो हे आपले आता जे काही टेक्स्ट राहिले असतील त्या सर्व टेक्स्टला हाच इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तर सिंपली मित्रांनो हा इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो हा इफेक्ट आपल्या सर्व टेक्स्ट लेअरला पेस्ट झाल्यानंतर आपल्याला परत एकदा इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉट क्लिक करून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॅक आहे मित्रांनो. बॅक आल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आपल्या जे 720 ठेवली त्या फोटोवरती क्लिक करता बारक्या आणि इफेक्टमध्ये जा मित्रांनो. थ्री डॉट क्लिक करा आणि पेस्ट इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती या मित्रांनो. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉट क्लिक करून पेस्ट इफेक्ट. सिंपली मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट जे काही बारकाई आपली 720 ठेवली आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर मित्रांनो हा इफेक्ट आपल्या फोटोला ॲड करून घ्या. जे काही फोटो आले असेल त्या सर्व फोटोला फक्त जे आपले जे फुल स्क्रीन करायला त्या इफेक्ट त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करू नका मित्रांनो. तर मित्रांनो आपले सर्व इफेक्ट ॲड झाले आहे. त्यानंतर मीडियावरती क्लिक करा मित्रांनो. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आपल्या इंस्टा यूट्यूबचा सिम्बॉल ते सॉरी मित्रांनो लोगो ॲड करून घ्यायचे आपले. त्यानंतर तुम्ही तुमचा लोगो ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेटिंगच्या साईडला व्हिडिओ एक्सपोर्टिंगचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करा
आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.